विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय पण फोकस होत नाही. फोकस करण्यासाठी काही छोट्या छोट्या 2-4 टिप्स सांगतो, त्या फॉलो करा. जसं की पहिल्या काही टिप्स होत्या, सायंटिफिक टिप्स आहेत. जसं अभ्यास करताना जर झोप लागत असेल ना, थोडं पॉवर नॅप घेऊन टाका. त्याला थोडं झोप घेऊन घ्यायची. बळजबरी उगाच जागायचं नाही. डुकली मार हे कर आणि मग अभ्यास करतो ते वाचलं ते विसरतो असं नाही. थोडी झोप लागली ना, थोडी झोपून घे. बेंचवर असतील बेंचवर झोप, स्टडी रूम असतील तिथल्या तिथे झोप, रूम मध्ये असतील तिथे झोपून घे. मी पण आता मगाशी मला जेवणानंतर थोडी झोप लागत होती, झोप काढली, आलो एनर्जेटिक झालो, हातपाय धुतले, फ्रेश झालो ना, फ्रेश झालो, व्हिडिओ एनर्जीने बनवतोय. सो गरज पडली, झोप लागली तर झोप काढून घ्यायची, हा पहिला मुद्दा. दुसरा, दिवस अभ्यास करताना ऍटलीस्ट परीक्षेच्या टाइमला दररोज आपण 7-8 तास झोपू शकतो. परीक्षेच्या वेळी ऍटलीस्ट 6 ते 7 तास तरी झोप काढ, नाही काही 6 तास तरी झोप काढ. कारण झोप काढली तर तुला जे वाचलं आहे ते डोक्यात राहील. क्लिअर झालं? पहिला पॉईंट लागला. अभ्यास करताना झोप लागली, छोटा नॅप घेऊन टाकायचा, 5-10 मिनिटाची झोप, ती अर्ध्या तासाची. त्याच्यानंतर झोप फुल फ्लेश 6 तासाची तरी काढायची. तिसरं, आता हा सध्या उन्हाळ्याचा टाइम आहे, ओके, सो अभ्यासाचा टाइम आहे, अभ्यासात जास्त पण आपल्याला डुकल्या नको लागले, त्यामुळे भात बीत खाणं, हे जड खाणं हे बंद करायचं. भात खाणं, जड खाणं, आंबट पदार्थ खाणं बंद करायचं. काय खाऊ शकतो? फळं खाऊ शकतो, ताक पिऊ शकतो, कळतंय? फळं खाऊ शकतो, ताक पिऊ शकतो. वाटलं तर चहा घे. थोडा चहा घेताना दुधात चहा घेण्याने काय होतं? ऍसिडिटी होते. थोडा कोरा चहा घे, कोरा चहाने थोडी किक बसते. येस, त्याच्यामध्ये लागलं तर लिंबू टाकून घे. अजून काय होईल? तुला अजून थोडी किक बसते, जसं स्प्राईट पिल्यासारखं, जेणेकरून तू अभ्यासाला फटकन कामाला लागशील. हा चहा कधी? संध्याकाळच्या वेळी 5 नंतर, आपल्याला 4, 4:30, 5 ला चहा घेतो ना आपण, त्यावेळेचा चहा हा सांगितला, किंवा मॉर्निंगच्या टाइमला, जेणेकरून मग संध्याकाळचा पिरियड तुझा वाया जाणार नाही. हे कळालं तुला? त्याच्यानंतर पाणी भरपूर पी. उन्हाळ्याच्या दिवसात तुझे एनर्जेटिक राहायला पाहिजे, पाणी जास्त पी. मी पण 3-1 लिटर डेली पाणी पितो, तू पण 3 लिटर पाणी पिऊ शकतो. वाटलं तर 4 लिटर पिलं तरी चालेल, पुन्हा पुन्हा तुला जावं लागलं तरी चालेल. पण त्याच्यामुळे काय होईल? पाणी जास्त पिल्याने आपलं रक्त जास्त हे होतं, प्रवाहित होतं, त्याने अभ्यास जो करतो तो अजून फास्ट होतो. कळतं तुला? आणि 5वी शेवटची महत्वाची गोष्ट मी कायम सांगतो, पहाटे अभ्यास करण्याचा प्रयत्न कर. रात्री झोप, लवकर झोप, 10 वाजता, पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करण्याचा प्रयत्न कर, ते बेस्ट राहील. कळालं? सो काय काय सांगितलं तुला फटाफट फोकस करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी. फोकस करायचं आणि लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट तू सांगितली, अभ्यास करताना 5-10 मिनिटं, अर्धा तास झोप लागली तिथले ते झोप काढून घे, बळजबरी अंगावर आणू नको. दुसरं, 6 तास झोप घे. तिसरं, तुला सांगितलं ड्रायफ्रूट वगैरे खा, आंबट चिंबट खाऊ नको, ओके, ड्रायफ्रूट वगैरे खा, फळं बिळं खा, किंवा ज्यूस बीस पी, ताक वगैरे घे, ह्या पदार्थाचे पदार्थ घे. त्याच्यानंतर हे तुला मी सांगितलं की पुन्हा एक ऍड करून देतो की सकाळी सकाळी थोडं पहाटे अभ्यास कर, त्याच्यात सकाळी थोडं 10-15 मिनिटं, अर्धा तास थोडं हवेत जर फिरून आला पहाटेच्या, तर अजून एनर्जेटिक होऊन जाशील. तो ह्या गोष्टी फॉलो कर, तुझा अभ्यासावर फोकस होईल. आणि चहाचं सांगितलं, कोरा चहा घे, लिंबू वगैरे टाकून, त्याने अजून एनर्जेटिक होशील. सो अभ्यास वगैरे करताना ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तुझ्या रुटीन मध्ये, तुझा 1-1.5 तास जो अभ्यास चालू आहे त्याच्यात 1-1.5 तास या गोष्टी फॉलोवर अजून जास्त अभ्यास होईल आणि फोकसली काम होईल. तुला ह्या एंड सेम मध्ये प्रत्येक विषयामध्ये 3-4 मार्क तुझ्या आरामात वाढतील. फोकस तुझा 1.5-2 तासाचा प्रत्येक विषयात वाढेल आणि जे वाचलं ते लक्षात राहील. कळालं मित्रांनो? साध्या सिंपल आपण रोज वापरणाऱ्या टिप्स दिल्या, असं काही हो एवढं अवघड नाही दिलंय, इझी सांगितलंय. फॉलो कर, इंजिनिअरिंग तुझे एंड सेम स्कोरिंग होईल. आणि अभ्यास करताना ऑब्विसली आमची पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घे. पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. एक दिवस कोर्स जर घेतला तर एका दिवसात सुद्धा पास होऊ शकतो. कसं? कोर्समध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तेवढेच लेक्चर्स बघायचे, बाकी स्किप कर आणि सॉल्व पेपर आहे ते बघ, पेपर पॅटर्न समजून घे. एवढे 2-4 व्हिडिओ बघितले तर 7-8 तास व्हिडिओ बघूनही तुझे विषय क्लिअर होऊ शकता. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घेऊन नक्की स्कोरिंग कर. थँक्यू.